बुद्धी जो पूर्वी चांगला सद्बुद्धीचा असतो त्याला ह्या पैशाने पातकीपणा येतो, पाप करायला लागतो तो. बघा, अशा वेळी आप्त असतात ते शत्रू होऊन जातात. अर्थ हा माणसाला अनर्थामध्ये पाडून त्याचा प्राणही तोडतो. अर्थ म्हणजे पैसा फार वाईट आहे. पैशाने माणसाची मती बिघडून जाते. जिवंत असेपर्यंत हे द्रव्य अनर्थ करते. माणूस जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत द्रव्य अनर्थ करतं त्याचं, आणि मेल्यावर नरकाच्या हाती देते. कारण सगळं पापच करत आलेला असतो पैशामुळे. शेवटी तो नरकात पडतो. आता हे द्रव्य उत्तम देहाची कशी राख रांगोळी करून टाकते ते ऐका. उत्तम देह आहे पण त्याची राख रांगोळी होते पैशामुळे. कोट्यावधी जन्माचे निर्मळ पुण्य असावे. कोट्यावधी जन्माचं निर्मळ पुण्य असावे, तेव्हाच्या कर्मभूमीत म्हणजे भारतखंडात मनुष्य देह प्राप्त होतो. बरं, पुण्य असलं तर. त्यातही सर्व वर्णात अग्रगण्य अशा सामर्थ्यवान ब्राह्मण वर्णामध्ये जन्म लाभतो. आणि त्या ब्राह्मणातही उत्तम कुळामध्ये जन्म मिळतो. असा जन्म या मृत्यूरोगी प्राप्त होण्यासाठी देवसुद्धा मागणी करतात. देवांना सुद्धा ब्राह्मण होऊन उच्च कुळात जन्माला यावं मनुष्य होऊन, असं त्या स्वर्गातल्या देवांना सुद्धा वाटतं. बरं, स्वर्गातील इंद्रादिक जे देव आहेत तेही आपल्या जन्माची इच्छा करतात की आपल्याला भारतामध्ये उच्च ब्राह्मण कुलामध्ये मनुष्याचा जन्म मिळावा. सत्यलोकापर्यंत अद्भुत ऐश्वर्य ज्यांना प्राप्त झाले आहे ते सुद्धा या जन्माची इच्छा करतात. इतकेच नव्हे तर रात्रंदिवस त्यासाठी उत्कंठित असतात. अशा या जन्मात भगवत भक्ती केली तर चारही मुक्ती पायाला लागतात. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता या 4 मुक्ती आहेत. या 4ही मुक्ती त्याला लाभतात. म्हणून या जन्माची प्राप्ती व्हावी असे देव रात्रंदिवस मागत असतात. असा उत्तम जन्म प्राप्त झाला असूनही त्रिभुवनात मी अत्यंत अभागी झालो आणि आपल्या स्वार्थाची उपेक्षा करून द्रव्य लोभाने द्रव्याच्याच ठिकाणी भुलून पडलो. तो भिक्षू म्हणतो, आता ज्याच्याजवळचं सगळं धन नाहीसं झालं, हिरावून नेलं, आता तो कंगाल झालेला आहे. तो म्हणतो, मी सुद्धा पूर्वी असं समजत होतो, परंतु माझ्याजवळचं त्या धनामुळे मला फार वाईट परिस्थिती आली. बघा, द्रव्य लोभाने द्रव्याच्याच ठिकाणी भुलून पडलो मी. द्रव्य लोभाच्या भ्रांतीने किंवा लोकात प्रतिष्ठा व्हावी म्हणून अशा लौकिकाच्या बुद्धीने जो भगवत भक्तीची उपेक्षा करतो
त्याला दुर्गती प्राप्त होते. म्हणजे भक्तीचं ढोंग करतो तो, नुसतं खरी भक्ती तो नाही त्याच्यात. लोकांना दाखवण्यासाठी, फसवण्यासाठी तो भक्ती करतो. द्रव्य लोभाच्या भ्रांतीने किंवा लोकास प्रतिष्ठा व्हावी अशा लौकिकाच्या बुद्धीने जो भगवत भक्तीची उपेक्षा करतो त्याला दुर्गती प्राप्त होते, त्याला वाईट जन्म मिळतो. ती दुर्गती कसली तर द्रव्यलोभ्यांना नरकवास प्राप्त होतो. लक्षात घ्या, द्रव्याचा लोभ करणाऱ्यांना नरकवास प्राप्त होतो आणि ते 84 लक्ष योनीमध्ये अत्यंत दुःखाने गर्भवास भोगीत असतात. ज्या ब्राह्मण जन्मामध्ये स्वर्ग आणि मोक्ष सहजी प्राप्त होतो त्याच अर्थाचे रहस्य तो द्रव्यलोभी स्वतः आता सांगत आहे. तो मी सुद्धा ब्राह्मण जन्मात आलो, ब्राह्मण उच्चाशा कुळात जन्म पाहून मी काय केलं. अरे या पैशासाठी मी फार 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 कष्ट सोसले, स्वतःही खाल्लं नाही, दुसऱ्याला खाऊ दिलं नाही घरच्या, आणि आता नंगा होऊन बसलो, सगळं गेलं. आता मग जवळ काही राहिलं नाही, मी कफल्लक झालो आहे, अशी त्याची आता स्थिती झालेली. बरं बघा, तो म्हणतो ब्राह्मणाने आपल्या धर्माप्रमाणे वर्तन केले असतात स्वर्गप्राप्तीची इच्छा उत्पन्न होते. त्यावेळी तो ब्राह्मण श्रेष्ठ इंद्र चंद्र अधिकांचे स्थानही सहज प्राप्त करू शकतो. ज्याच्या यज्ञकर्मामुळे इतरांना सुद्धा स्वर्गप्राप्ती होते, अशा रीतीने स्वर्ग हा ब्राह्मणांच्या हातातील असल्यामुळे त्यांना ही स्वर्गगती सहजासहजी प्राप्त होऊन जाते. बाबा, लोकेशणा, पुत्रेषणा, दारेषणा या 3 ईषणा. ईषणा म्हणजे इच्छा. या 3 प्रकारच्या वाईट इच्छा आहेत. पहिली लोकेशणा, दुसरी पुत्रेषणा, तिसरी दारेषणा. या 3 ईषणांना सोडून ज्या ब्राह्मणाला निष्काम स्वधर्माचरण घडतं त्याच्या चरणाला मोक्षही लागतो आणि रात्रंदिवस त्याचा अज्ञातहारक होऊन जातो तो मोक्ष. तो ज्याच्यावर कृपा करील तेही मोक्षपदाला पावतात. एवढे सामर्थ्य ब्राह्मणापाशी अगदी अनायासे सहज असते. स्वर्ग हा ज्याच्या पायाखाली पायरी आहे, मोक्ष ज्याचा आज्ञाधारक आहे. एवढी ब्राह्मणपणाची थोरी असून अशा ब्राह्मण जन्माचा द्रव्यलोभापाठी, या द्रव्यलोभासाठी नाश करून टाकला मी. अरे रे रे रे, ब्राह्मण जन्म प्राप्त झाला असता जन्म मरण पूर्णपणे नाहीसे होते. असे असता मी मात्र द्रव्यलोभाने द्रव्य मिळून फसलो मी. या जगामध्ये आधी मनुष्यपणा दुर्मिळ आहे. आधी या जगामध्ये मनुष्यपण मिळवणं दुर्मिळ आहे. त्यात ब्राह्मणपणा तर फारच दुर्लभ आहे. पण ते ब्राह्मणपण प्राप्त होऊनही मी स्वतः द्रव्यलोभाने पूर्णपणे फसलो. आता त्याला वाईट वाटते. पण आता काय, कफल्लक झालेलं आहे, आता काहीच नाही त्याच्याजवळ. आता त्याला झालेल्या गोष्टीचं
पश्चातापाचं अनुतापाचं दुखणं आलं. ब्राह्मणाचा देह प्राप्त होऊन द्रव्यामुळे मोठमोठे लोकही नागवलेले आहेत. अर्थ हा खरोखर अनर्थाचे मुख्य साधन आहे. दुर्धर दुःख मात्र तो वाढवतो. अर्थ द्रव्य हे अनर्थाचे स्थान आहे. लक्षात ठेवा, पैसा हा वाईट, आणि तो पैसा जर असा वाईट मार्गाने मिळाला असेल तर आणखी जास्त त्याला नरकामध्ये घालतो. द्रव्य हे अनर्थाचे स्थान आहे, म्हणून ते द्रव्य पूर्णपणे टाकून द्यावे. याप्रमाणे वैराग्याने पूर्णपणे संतप्त झालेला तो ब्राह्मण आता त्याला वैराग्य आलेलं आहे. पैसा होता त्यावेळेला वैराग्य नाही, लोभ होता, लोभ. आता ते सगळं गेल्यानंतर त्याला वैराग्य आलंय. आता तो स्वतः बोलायला लागला. तो म्हणतो, दैवयोगाने संपत्ती प्राप्त करून दिली तर ती काय उकिरड्यावर टाकून द्यावी किंवा पाण्यात नेऊन टाकावी? द्रव्याचा त्याग तो कसा करायचा? ते द्रव्य त्यागाचे वर्णन तो कदरयू ब्राह्मण स्वतः सांगत आहे. आता कसं करायचं? आता काय उपयोग, तुझ्या हातात तर काहीच नाही. द्रव्याचा त्याग कसा करायचा आता तो सांगतो आहे. जे धनसंपन्न असतील त्यांनी नीट लक्ष देऊन ऐका. आहेत का तुम्ही धनसंपन्न पैसेवाले आहेत? मग नीट ऐका. दैवयोगाने द्रव्य मिळाले, दैवयोगाने द्रव्य मिळाले असता पंचमहायज्ञ करावे त्या पैशाने. भूतयज्ञ, पितृयज्ञ, देवयज्ञ, ब्रह्मयज्ञ आणि मनुष्ययज्ञ असे पंचयज्ञ असतात. त्या पैशाचा यज्ञासाठी उपयोग करा. उत्साहाने मोठा उत्सव करून भगवंताचे पूजन करा. पैसा भगवंतासाठी लावा. स्वतः पितृतर्पण करावे. दरवर्षी 96 श्राद्ध करावे. अमावास्या, युगादी तिथी, मन्मादी तिथी, सूर्यसंक्रांती, वैधृती, व्यतिपात इत्यादी तिथांना उत्सव करावा. जिवंत असलेल्या वडील माणसांना त्रिकाळ नमस्कार करत जावं पैसा असला तर. मातूने त्यांचा कधीही अपमान करू नये. आपण प्राणांती सुद्धा त्यांची अवज्ञा करू नये. आपण त्यांचा गौरव करून त्यांना पाहिजे तसे अन्न द्यावे, यथाशक्ती द्रव्य द्यावे आणि त्यांची सेवा करून वडील माणसे सुखी करावीत. आता हे सगळं ज्ञान त्याला आता आलं आहे. जेव्हा पैसा होता तेव्हा स्वतःही खात नव्हता आणि दुसऱ्याला खाऊ देत नव्हता. आता हे सगळं निघून गेल्यानंतर त्याला पश्चाताप होऊन राहिला. पिता हा प्रत्यक्ष नारायण स्वरूप आहे. पिता, आई ही प्रत्यक्ष लक्ष्मी स्वरूप आहे. अशा भावनेने ज्यांच्याकडून पितृमातृसेवा घडते तोच एक सत्पुत्र म्हणावा. ज्यांच्या सेवेने पितर संतोषित होतात
तेच खरोखर पितृतर्पण. आणि जिवंतपणी त्यांची अवज्ञा करणे तोच अनाचार आहे. त्यांची आज्ञा मोडता कामा नये. मेल्यावर श्राद्ध करणे तो केवळ लोकाचार आहे. वडिलांच्या वचनावर जो विश्वास ठेवीत नाही त्याने पापाच्या राशीच्या राशी जोडल्या म्हणून समजावे. आणि जो वडिलांच्या वचनावर विश्वास ठेवतो त्याच्याजवळ मोक्षही सेवक म्हणून राहतो. जिवंत पितरांना आणि मृत पितरांना कसे तृप्त करावे यांचे रहस्य सांगितले. पाय धुवावे, चरणांच्या तीर्थाला स्वतः अभिवादन करावे, त्यातील काही प्राशन करावे, काही शरीरावर सिंचन करावे, धूप दीप इत्यादिकांनी यथासांग पूजा करावी, त्यास आवडेल तसेच उत्तम अन्न तृप्ती होईपर्यंत खाऊ घालावे, तसे यथाशक्ती द्रव्य द्यावे. याचेच नाव ऋषीपूजन. ब्राह्मण हाच महर्षी होय. ब्राह्मणाच्या योगाने सनत कुमार तृप्त होतात. ब्राह्मणाच्या मुखाने श्रीकृष्ण तृप्त होऊन ढेकर देतो. भाऊ, सोयरे धायरे, इष्टमित्र यांची अत्यंत भयंकर दरिद्र पीडा त्यांना द्रव्य देऊन नाहीशी करावी. हा मुख्यतः श्रेष्ठ धर्म आहे. आपण आपल्या कुटुंबाला पीडा देऊन दुसऱ्याला धन दान द्यायचे तोच पूर्णपणे अधर्म आहे. जे पुण्य शुद्ध नव्हे. आपल्या कुटुंबातील सर्व मनुष्यांना पूर्णपणे सुखी करून त्यानंतर जे द्रव्य उरेल तेच परोपकारार्थ खर्च करावे. कोणी अतिथी आला असता त्याला अवश्य अन्न द्यावे. तो जर विन्मुख जाईल तर आपले सर्व पुण्यच तो लयास घालतो. सर्व दानामध्ये अन्नदान हे अत्यंत श्रेष्ठ दान आहे. गोरगरिबांचा सन्मान करून त्याला अत्यंत भक्तिभावाने सुग्रास अन्न द्यावे. जो स्वतःच्या कुटुंबाला सुखी करतो, गोरगरिबाला यथेच जेवायला घालतो, पण स्वतःचे प्राण मात्र उपाशी मारतो, त्याचे ते वर्तन मोक्ष धर्माच्या विरुद्ध असून अधर्म आहे. जसे गोरगरिबाला आपण देतो त्यात आपणही एक गरीबच आहोत असे समजून त्यामध्ये काही एक कमी जास्त न करता सर्वांच्या बरोबरीनं खावं, जेवावं. पंक्ती प्रपंच करणे वाईट आहे. पंक्तीमध्ये एकाला चांगलं दुसऱ्याला वाईट असं वाढू नये. सगळ्यांना सारखं वाढावं. बाबा, अन्नदानातील एक मोठे विघ्न म्हणजे एकाला चांगलं खाऊ घालायचं आणि एकाला वाईट खाऊ घालायचं. मोठं विघ्न आहे. याकरिता सर्वांशी बरोबरीने आपण स्वतः भोजन करावे. द्रव्याचा खरा